नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे मराठी कथा या चॅनलवर. या चॅनलवर तुम्हाला ऐकायला मिळतील हृदयस्पर्शी प्रेमकथा, भावनिक कथा आणि आयुष्याला स्पर्श करणारी गोष्ट. आजची कथा आहे शेवटची बस. एक अशी प्रेमकथा जी सुरू झाली एका साध्या बस स्टॉपपासून आणि हळूहळू दोन अनोळखी लोकांच्या आयुष्याला बदलून गेली. चला तर मग सुरू करूया आजची कथा. एका छोट्या गावात राहणारा रोहन रोज सकाळी कामासाठी शहरात जायचा. गावातून शहरात जाणारी एकच शेवटची बस होती, सकाळी 8 वाजता. एक दिवस रोहन नेहमीप्रमाणे बस स्टॉपवर उभा होता, पण त्या दिवशी त्याने एक नवीन चेहरा पाहिला. एक मुलगी हातात पुस्तक आणि शांतपणे बसची वाट बघत उभी. ती होती अनन्या. बस आली, दोघेही आत बसले, पण एकमेकांशी काही बोलले नाहीत. फक्त कधीतरी नजर भेटायची आणि पुन्हा दोघेही खिडकीतून बाहेर बघायला लागायचे. असं काही दिवस चालू राहिलं. रोहनच्या लक्षात आलं की ती मुलगी रोज त्याची बसने येते आणि त्याच सीटवर बसते. एक दिवस धाडस करून रोहन तिच्या शेजारी जाऊन बसला. तुम्ही रोज हीच बस पकडता का? रोहनने विचारलं. ती हलकी हसली आणि म्हणाली, हो, कारण ही बस चुकली तर शहरात जायला दुसरा मार्ग नाही. रोहनही हसला. मग आपण दोघेही एकाच कारणासाठी इथे असतो. त्या दिवसापासून दोघांचं थोडं बोलणं सुरू झालं. बसचा प्रवास साधारण 40 मिनिटांचा होता, पण आता रोहनला वाटायचं की बस खूप लवकर पोहोचते. अनन्या खूप साधी होती. तिला मोठ्या गोष्टी नको होत्या. तिला फक्त शांत आयुष्य आणि प्रामाणिक माणसं आवडायची. रोहनला तिची साधेपणा खूप आवडू लागला. हळूहळू बसमधला प्रवास दोघांसाठी खास वेळ बनला. कधी ते पावसाबद्दल बोलायचे, कधी स्वप्नांबद्दल, कधी आयुष्यात काय करायचं काय नाही याबद्दल बोलायचे. एक दिवस पाऊस खूप जोरात पडत होता. बस उशिरा आली. बस स्टॉपवर फक्त रोहन आणि अनन्या उभे होते. पावसामुळे अनन्याचा हात थोडा थरथरत होता. रोहनने आपली छत्री तिच्याकडे धरली. तुम्हाला थंडी वाजते का? त्याने विचारलं. अनन्या म्हणाली, थंडी नाही, पण कधीकधी आयुष्य थोडं एकटं वाटतं. त्या वाक्याने रोहन काही क्षण शांत झाला. मग तो म्हणाला, जर तुम्हाला चालेल तर त्या एकटेपणात मी तुमच्यासोबत उभा राहू शकतो. अनन्या काहीही बोलली नाही, पण तिच्या चेहऱ्यावर एक हलकंसं स्मित हास्य होतं. त्या दिवसापासून त्यांचं नातं बदललं. आता ते फक्त बसमध्ये ओळखीचे नव्हते, ते एकमेकांच्या आयुष्याचा भाग बनले होते. काही महिन्यांनी रोहनला जाणवलं की तो अनन्याशिवाय दिवसाची सुरुवातच करू शकत नाही. एक दिवस त्याने ठरवलं, आज तो आपल्या मनातलं सांगणार. बस नेहमीप्रमाणे गावातून निघाली. रोहन खूप नर्वस होता. शेवटी तो म्हणाला, अनन्या, मला काही सांगायचं आहे. ती त्याच्याकडे बघत म्हणाली, हो, सांगा. रोहनने खोल श्वास घेतला आणि म्हणाला, तुम्ही माझ्या आयुष्यात आलात तेव्हापासून मला रोज सकाळची वाट बघायला कारण मिळालं आहे. मला माहीत नाही हे प्रेम आहे की नाही, पण तुमच्याशिवाय माझा दिवस पूर्ण वाटत नाही. बस थांबली. दोघेही काही क्षण शांत होते. अनन्या खिडकीबाहेर बघत होती. रोहनच्या मनात हजारो विचार चालू होते. काही सेकंदांनी अनन्या हलकंसं हसली आणि म्हणाली, रोहन, तुम्हाला माहीत आहे का, मी रोज हीच बस का पकडते? रोहन म्हणाला, का? ती म्हणाली, कारण या बसमध्ये तुम्ही असता. रोहन काही बोलू शकला नाही. अनन्या पुढे म्हणाली, कधी कधी आयुष्यात प्रेम मोठ्या गोष्टींमध्ये नाही मिळत, ते अशा छोट्या प्रवासात सापडतं. त्या दिवसापासून बसचा प्रवास तसाच राहिला, पण आता फरक इतकाच होता की 2 प्रवासी नव्हते, तर एक प्रेमकथा प्रवास करत होती. आणि त्या गावात आजही लोक म्हणतात, कधी कधी आयुष्यातील सर्वात सुंदर प्रेमकथा शेवटच्या बसपासून सुरू होते. जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशा सुंदर कथा ऐकण्यासाठी मराठी कथा
या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.